आज मध्यंतरी काटे साहेबांनी सांगितलं स्थित्यंतर झालं आणि एक वेगळी भूमिका माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातल्या 50 आमदारांनी आणि 13 खासदारांनी स्वीकारली। ही का स्वीकारली? आज भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते व्यासपीठावर आहेत, समोर सुद्धा अनेक भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत। 2019 ची लोकसभेची निवडणूक आठवा, 2019 ची विधानसभेची निवडणूक आठवा। मी सुद्धा 2019 च्या विधानसभेला उभा होतो। कुणाच्या नावावर आपण मतं मागितली? भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीच्या नावाने आपण मतं मागितली। आपल्या पॉम्पलेट वरती आपल्या मध्ये महायुतीला बहुमत मिळालं। कुणाच्या विरोधात मिळालं? काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधामध्ये आपल्याला बहुमत मिळालं। निकाल लागले आणि अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाचा विषय पुढे आला। आम्ही तर निवडून आलेले आमदार होतो, आम्हाला कधीच हे अगोदर सांगितलं नव्हतं की निकाल लागल्यानंतर आपल्याला 2.5 वर्षाचं मुख्यमंत्री पद मिळणार आहे। आणि एकाएकी हा विषय पुढे आला आणि पक्षाचे तत्कालीन नेते त्यांनी सांगितलं पक्षाचा आदेश म्हणून सगळ्या आमदारांना हे मान्य करावं लागेल की आपल्याला युती करायची नाही, आपल्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बरोबर महाविकास आघाडीचं सरकार करायचं आहे। मी एक आमदार होतो त्यातला। उघडपणानं सांगितलं की ज्यांच्या विरोधात आम्ही निवडून आलो, ज्यांच्या विरोधात आम्ही मतं मागितली, आम्हाला निवडून देणाऱ्या मतदारांनी ज्यांच्या विरोधात कौल दिलाय त्यांच्या मांडीला मांडी लावून बसायला तुम्ही आम्हाला कसं सांगता? पण आम्हाला सांगण्यात आलं पक्षाचा आदेश आहे। काटे साहेब, आपल्या पक्षामध्ये पक्षाचा आदेश अंतिम मानावा लागतो। जो आदेश नेत्यांचा येतो तो सगळ्या आमदार, खासदार, नगरसेवकांना मान्य करावा लागतो। आम्ही तो मान्य केला, पण दुर्दैवानं 2.5 वर्षामध्ये आम्ही पाहिलं की शिवसेनेला मुख्यमंत्री पद मिळाल्यानंतर सुद्धा जी वाढ पक्षाची महाराष्ट्रामध्ये व्हायला पाहिजे होती, जी ताकद शिवसैनिकाला मुख्यमंत्री पद असताना मिळायला पाहिजे होती, ती ताकद त्या 2.5 वर्षामध्ये सामान्य शिवसैनिकाला मिळाली नाही। शिवसैनिकाला वर्षा बंगला तर लांबच राहिला, पण जे सरकारी कार्यालय मंत्रालयातलं 6व्या मजल्यावरचं मुख्यमंत्र्यांचं आहे, जिथं आमचे नेते माननीय उद्धवजी ठाकरे साहेब त्यावेळेचे मुख्यमंत्री म्हणून बसायचे, तिथं सुद्धा कधी आम्हाला जाता आलं नाही। सामान्य शिवसैनिकाला जाणार कसं? 2.5 वर्षात माझ्या माहितीनुसार 3 किंवा 4 वेळा फक्त मुख्यमंत्री त्यांच्या 6व्या मजल्यावरच्या दालनामध्ये आले होते। काय करायचं त्या मुख्यमंत्री पदाला? अहो, ज्या शिवसैनिकाच्या ताकदीवरती तुम्हाला राज्याचं प्रमुख पद मिळालं, त्या पदाची ताकद, त्या पदाचा अधिकार ज्यानं तुम्हाला त्या पदावर बसवलंय त्या माझ्या शिवसैनिकाला मिळाला पाहिजे। ही भूमिका कोणाची होती? आपण सगळ्या शिवसैनिकांनी आठवा। वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब काय म्हणायचे? शिवसेनेमध्ये आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री ही सगळी पद आहेत, पण शिवसेनेमध्ये सगळ्यात मोठं पद कुठलं असेल तर तो माझा सामान्य शिवसैनिक हा सगळ्यात मोठा आहे। हे वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब आपल्याला नेहमी या ठिकाणी सांगायचे। मिळाली का त्या शिवसैनिकाला ताकद? त्या 2.5 वर्षामध्ये शिवसैनिकाकडे सामान्य कोणी पाहिलं नाही आणि म्हणून माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या रूपानं शिवसेनेचं एक लढवय्या नेतृत्व पुढे आलं। 50 आमदारांनी त्यांना पाठिंबा दिला, 13 सन्मान्य खासदारांनी त्यांना पाठिंबा दिला आणि गेली 2.5 वर्ष आपण बघतोय एका सामान्य शिवसैनिकातला मुख्यमंत्री कोण असेल तर माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या रूपात एक सामान्य शिवसैनिकातला मुख्यमंत्री जो वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांना अपेक्षित होता, तसा शिवसैनिकातला मुख्यमंत्री
हा एकनाथजी शिंदे साहेबांच्या रूपानं गेली 2 वर्ष महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आपण काम करतोय, पाहतोय. 18 तास काम करतात, स्वतःही करतात आणि आमच्यासारख्या मंत्र्यांना सुद्धा 18 तास काम करायला लावतात. मी आता आपल्याला बऱ्यापैकी सातारा जिल्ह्यातली लोक इथं आहेत. आपलं मतदान 7 तारखेला झालं. धैर्यशील माने साहेबांचं मतदान 7 तारखेला झालं. आमच्या संजय दादा मंडलिकांचं मतदान 7 तारखेला झालं. आम्हाला वाटलं आता मतदान संपलं, थोडस आपल्याला वेळ मिळेल. 7 ला मतदान झालं. माननीय मुख्यमंत्री महोदयांचा 8 तारखेला फोन आला, शंभूराज तुम्हाला आता शिर्डीला आणि संभाजीनगरच्या प्रचारासाठी त्या ठिकाणी जायचंय. मी शिर्डीला आणि संभाजीनगरच्या प्रचाराला गेलो. 13 तारखेला तिथलं मतदान झालं. मतदान सुरू असतानाच फोन आला, तिथलं मतदान झालं की तुम्हाला राहुल शेवाळे साहेबांच्या आणि नरेश मस्के साहेबांच्या मतदारसंघामध्ये या ठिकाणी जायचंय. म्हणजे माननीय मुख्यमंत्री स्वतः जसं 18 तास काम करतात, तसं सगळ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना केवळ शिवसैनिकाला ताकद मिळाली पाहिजे. शिवसैनिकाला मुख्यमंत्री पदाच्या संधीचा उपयोग मुख्यमंत्री पदाच्या अधिकाराचा बळ साध्या शिवसैनिकाला मिळालं पाहिजे. याच्यासाठी धडपड असणारा नेता माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या रूपाने या ठिकाणी आपण पाहतोय. त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारा या विभागातला आमचा एक लढवय्या सहकारी म्हणून माननीय राहुलजी शेवाळे यांच्याकडे तुम्ही आम्ही सगळेजण या ठिकाणी पाहताय. मोठ्या मताधिक्यानं खासदार राहुल शेवाळे साहेबांना आपल्याला पुन्हा यावेळी निवडून या ठिकाणी द्यायचंय. या विभागाचे प्रलंबित असणारे प्रश्न असतील, इन्फ्रास्ट्रक्चरचे डेव्हलपमेंटचे प्रश्न असतील, माननीय काते साहेबांनी सांगितलं तसं नॉन डेव्हलपमेंट झोन आहे, तो झोन बदलण्याच्यासाठी करावे लागणारे प्रयत्न असतील, किंवा एका पिण्याच्या पाण्याच्या योजनेचा विषय काते साहेबांनी मांडला, जाणीवपूर्वक कुणीतरी त्या योजनेमध्ये अडथळा निर्माण केलेला प्रयत्न असेल, हे सगळे प्रश्न या 5 वर्षामध्ये किंबहुना या निवडणुकी झाल्यानंतर पहिल्या वर्षामध्ये जर सोडवायचे असतील तर आपल्याला माननीय खासदार राहुलजी शेवाळे साहेबांना पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्यानं लोकसभेमध्ये या ठिकाणी पाठवावं लागेल. आणि मी एवढंच सांगतो, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या वतीनं, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या वतीनं, माननीय उपमुख्यमंत्री माननीय अजितदादांच्या वतीनं, माननीय आठवले साहेबांच्या, माननीय राज ठाकरे साहेबांच्या वतीनं की आपण राहुल शेवाळे साहेबांना नक्की यावेळी प्रचंड मताधिक्याने विजयी करा. आपले सगळ्यांचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी महायुतीचं महाराष्ट्र सरकार नक्की घेईल, एवढा विश्वास व्यक्त करतो. पुढच्या सभेला 10 वाजायच्या अगोदर पोचायचं असल्यामुळं यापेक्षा जास्त मोठं भाषण न करता येणाऱ्या 20 तारखेच्या निवडणुकीमध्ये खासदार मान्य राहुल शेवाळे साहेबांचं चिन्ह हे धनुष्यबाण आहे. या धनुष्यबाणा चिन्हासमोरचं बटन दाबून प्रचंड बहुमताने आपण खासदार राहुल शेवाळे साहेबांना विजय करावं अशी विनंती आपल्या सगळ्यांना करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच साहेब, आपला शब्द आम्ही मोड देणार नाही. या ठिकाणी पाटण तालुका रहिवासी सेवा संघाच्या वतीनं पाटणचा धन्यवाद. आणि ज्यांनी महाराष्ट्रामध्ये आपल्या नावानं एक धाक निर्माण केला आहे, सन्माननीय शंभूराज देसाई साहेब यांचं या ठिकाणी पाटण तालुका रहिवासी सेवा संघाच्या वतीनं जाहीर स्वागत होतंय. काटे साहेब, बर्णे साहेब या. पाटील साहेब काटे साहेब तालुक्याविषयी थोडीशी खंत व्यक्त केली, पण इथून पुढे असं होणार नाही. 5 टप्प्यामध्ये इलेक्शन झालं तर असं होणार नाही, त्याची दक्षता घ्यावी विधानसभेला. यानंतर सन्माननीय चित्रा मॅडम या 2 शब्द व्यक्त करतायत. या ठिकाणी जयदीप जोगेंद्र कवाडे साहेबांचं आगमन झालेलं आहे. चित्राताईंना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. मानखुर्द मधल्या महाराष्ट्र नगरच्या माझ्या सगळ्या बंधू आणि भगिनींनो, नामदार देसाईजी आणि सन्माननीय व्यासपीठ, आज आपण या सगळ्या ठिकाणी महायुतीचे
आपले उमेदवार राहुलजी शेवाळे यांच्या प्रचार सभेसाठी इथे जमलोय. बंधू भगिनींनो, ही निवडणूक विकास पाहिजे की विनाश पाहिजे हे ठरवणारी निवडणूक आहे. ही गल्लीतली नाही, दिल्लीतली निवडणूक आहे. आणि त्यामुळे आपल्याला आपला प्रश्न मांडणारे, या दक्षिण मध्य मुंबईचा विकास करणारे खासदार म्हणून पुन्हा एकदा राहुलजी शेवाळे यांना दिल्लीला पाठवायचंय. इथं मोठ्या संख्येने माझ्या भगिनी बसल्यात. मी नेहमी सांगते मैत्रिणींनो, आपल्यावरती सगळ्यात जास्त जर कुणाचे उपकार असतील तर ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी आपला विचार केला की या मातृशक्तीला आपल्याला मुख्य प्रवाहात आणायला हवं. आणि त्यानंतर आपल्याला मिळाला लोकशाहीचाच म्हणजे मतदानाचा अधिकार. जर बाबासाहेब नसते तर आज तुम्हाला आणि मला या राजकारणात सुद्धा कोणी विचारलं नसतं. 1950 नंतर या मातृशक्तीचा विचार करणारे प्रधानमंत्री आले, त्यांचं नाव नरेंद्र मोदी आहे. 2014ला मोदीजी आले आणि त्यांनी बघितलं की या देशातली 50% मातृशक्ती मला मतदान करते. याच्या आधी सुद्धा आपण कित्येक नेत्यांना मतदान केलं, कित्येक प्रधानमंत्री झाले, पण आपल्या जीवनामध्ये फरक पडला नाही. 2014ला जेव्हा मोदीजी आले त्यावेळेला त्यांनी बघितलं, बंधूंनो, तुमच्या घरातली इज्जत, तुमची आई, बहीण, बायको, मुलगी डब्बे घेऊन रस्त्यांवरती जायची, कारण टॉयलेट नव्हते, शौचालय नव्हते. आणि या माझ्या देशाची इज्जत, माझ्या या सगळ्या आई असेल, माझ्या बहिणी असतील, या माझ्या देशाची इज्जत आहे. आणि माझ्या देशाची इज्जत रस्त्यावर जाणार नाही असा विचार करणारा पहिला प्रधानमंत्री, त्याचं नाव नरेंद्र मोदी आहे. आज जन्मापासून मरणापर्यंत प्रत्येकाच्या आयुष्यात कुठे ना कुठे मोदीजींच्या योजनेचा लाभ झालेला आहे. वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आम्ही जात असताना, इथं बारणे साहेब बसलेत, आम्ही त्यांच्याही प्रचाराला गेलो होतो. असा एकही महाराष्ट्रातला किंवा देशामधला असा माणूस नाहीये ज्याने मोदींच्या योजनेचा लाभ घेतला नाही. एक बोलकं उदाहरण तुम्हाला सांगते. महायुतीचा प्रचार करत असताना एका आजीला विचारलं, ती म्हणली मला मोदीला मतदान करायचंय. मी म्हणलं का करायचंय? संदीपजी, ती म्हणली मला 2 मुलं आहेत, मुलं मला बघत नाहीत, पण माझा दिल्लीत बसलेला जो मुलगा आहे तो मला दर महिन्याला मोफतचं राशन देतो, मला कुणासमोर हात पसरू देत नाही. अशा कित्येक गोष्टी मला तुम्हाला सांगता येतील. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये बदल आणायचं काम मोदीजींनी केलंय. जर मी सांगत राहिले तर तास कमी पडतील, परंतु एवढं असताना सुद्धा आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं, उद्धव ठाकरे असतील, पवार साहेब असतील किंवा काँग्रेसचे चेले चपाटे असतील, यांना मोदीजी नकोय. त्याचप्रमाणे देशामध्ये मोदीजींच्या विरोधामध्ये आघाडी उघडली आहे. कोण आहे ते सगळे? दारूचा घोटाळा करणारा केजरीवाल त्याच्यामध्ये, जमिनीचा घोटाळा करणारा सोरेन त्याच्यामध्ये, रेतीचा घोटाळा करणारा स्टॅलिन त्याच्यामध्ये. अशा पद्धतीने सगळे घोटाळेबाज भरलेत आणि त्यांना मोदी नकोय. त्यांना मोदी नको. त्यांना मोदी का नको? कारण मोदींचा त्या ठिकाणी नारा आहे, ना खाऊंगा ना खाने दूंगा. त्यामुळे यांचं खाणं बंद झालंय आणि म्हणून यांना मोदी नको. हे म्हणतात मोदी अकेला है. मोदी अकेला आहे का सांगा जरा मला, महाराष्ट्र नगरच्या लोकांनो. अरे मोदी अकेला नहीं है, हम मोदी के साथ है. तुम्ही मोदीच्या सोबत आहात. या देशाची 140 कोटी जनता मोदी का परिवार है आणि मोदी जी हम आपको झुकने नहीं देंगे, मोदी जी हम आपको हारने नहीं देंगे. आज आपण पाहतो की जेव्हापासून अमित भाईंनी आणि मोदीजींनी नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी आणि कोसळलेल्या काँग्रेसवर भाष्य केलं, तेव्हापासनं ते गाणं नाही का, कुठलं गाणं आहे ते, डोकं फिरलंय. काय ग, बाईचं नाही बाबाचं डोकं फिरलंय. उद्धव ठाकरेंचं डोकं फिरलंय. वाटेल ते बोलत राहतात, वाटेल त्या पद्धतीने टीका करत राहतात.
कधी नालायक म्हणतात, कधी कोडगे म्हणतात, कधी निर्लज्ज म्हणतात. अरे या ठिकाणी मुख्यमंत्री पदासाठी आणि सत्तेसाठी मित्राच्या पाठीमध्ये खंजीर खुपसणारा तो महान नालायक मित्र कोण होता बाळणेजी? हा प्रश्न आज उद्धव ठाकरेंना महाराष्ट्र विचारतोय. आणि माझं आव्हान आहे त्यांना, एक तरी माणूस किंवा एखादी बाई आणून दाखवा जिने आज मोदींच्या योजनेचा लाभ घेतलेला नाहीये. उद्धव ठाकरे म्हणतात मोदी सरकार बोलायचं नाही, कारण मोदी सरकार नावाची जयदीप त्यांना ॲलर्जी. पण त्यांना सांगायचंय उद्धवजी, तुम्हाला ज्या मोदी सरकार नावाची ॲलर्जी आहे त्या मोदी सरकार नावावर या देशाच्या 140 कोटी जनतेची फुलमर्जी आहे. आणि म्हणून तुम्हाला ऐकावं लागेल अब की बार 400 पार आणि फिर एक बार मोदी सरकार. आज उद्धव ठाकरे आणि त्यांचे चेले चपाटे, तो 3 टप्पर संजय राऊत थोबाड उघडल्यावर गटार रोखणारा कोण आहे तो? संदीपजी मराठी म्हणून मराठी माणसाच्या टाळूवरचा लोणी खाणारा, आर्थिक घोटाळ्यातला जमिनावर बाहेर असलेला आरोपी आहे. त्या दिवशी म्हणतोय मोदीजींना मंगळसूत्रावर बोलायचा अधिकार नाही. अरे तू कोण 3 टप्पर मोदीजींना बोलणारा? ज्या मराठी म्हणतो त्या बायकांनी त्यांची मंगळसूत्र गहाण टाकली, तू घर देणार याचं स्वप्न बघून. काँग्रेसच्या फडावर तुणतुणा घेऊन नाचणारा हा नाच्या, याला याची जागा दाखवल्याशिवाय राहू नका हे सांगायला मी आली आहे. कुठल्या तोंडाने उद्धव ठाकरे म्हणतात 2.5 वर्ष तुमचं सरकार होतं? काय केलं हो तुम्ही? तुम्ही फेसबुकवर सरकार चालवलं. कोमट पाणी प्या म्हणले, हातावरच्या पोट असणाऱ्यांचा तुम्ही विचार केला नाही. अरे तुम्ही तर लाजा वाटू द्या, खिचडीमध्ये पण पैसे खाल्ले, बॉडी बॅग मध्ये पैसे खाल्ले, कुठे पैसे खायचे ठेवलेले नाहीत. आणि त्याच्यामुळे तुम्हाला बोलायचा तर अधिकारच नाहीये. या वेळेला सगळे हिशोब त्या ठिकाणी करा. आता महायुतीचं सरकार आहे, आता एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी आणि अजितदादाचं सरकार आहे. आणि हे फेसबुकवरचं सरकार नाही, हे लोकांच्या फेसवर स्माईल आणणारं सरकार आहे. 24 तास त्या ठिकाणी काम होतंय. महाराष्ट्र आज 1 नंबरवर आलाय. बघा काय दुर्बुद्धी सुचलीये या काँग्रेसच्या चेला चपाटांना, या महाविकास आघाडीच्या लोकांना. आता कसा बापला वाटायला लागलाय त्यांना, आता कसा बापला वाटतो. मी तर मध्ये, मला आठवतं अमरावतीला होते, जयदीप तू होतास माझ्या सोबत. त्यावेळेला इलेक्शन कमिशनने संदीप भाऊला जास्त माहिती असेल, जय भवानी शब्द वापरू नका म्हणून सांगितलं. आता ते काय असेल ते इलेक्शन कमिशन बघून घे. पण माझ्यासारख्या कार्यकर्तीला वाटलं, ज्या दिवशी उद्धव ठाकरे तुम्ही काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलात ना, त्या दिवशी तुम्ही हिंदुत्व द्वेषी झालात. आणि तुम्हाला आता जय भवानी शब्द वापरायची सुद्धा त्या ठिकाणी नैतिकता राहिलेली नाहीये. आणि म्हणून यांना जागा दाखवून द्या बंधू भगिनींनो. येणाऱ्या 20 तारखेला धनुष्यबाणाचं बटन दाबून आपल्या राहुल शेवाळेला त्या ठिकाणी पाठवा. नेहमी ज्या वेळेला विधानसभेच्या निवडणुका येतात त्यावेळेला काय म्हणतात, मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार. आणि जेव्हा लोकसभेच्या निवडणुका येतात तेव्हा सांगतात संविधान बदलने वाले हैं. अरे कोण बोलतंय? स्वतः मोदीजींनी सांगितलं स्वयं बाबा साहब आते हैं तो भी संविधान नहीं बदल सकते. देवेंद्रजींनी सांगितलं कुणाच्या बापामध्ये हिम्मत नाही संविधानाला हात लावायची, संविधानावरतीच मोदी सरकार आणि राज्यातलं महायुतीचं सरकार काम करतंय. आणि बोलतंय कोण? ज्यांनी इमर्जन्सी लावली, ज्या वेळेला या देशामध्ये इमर्जन्सी लावली गेली त्यावेळेला याच बाबासाहेबांचं संविधान पायदळी तुडवायचं पाप या काँग्रेसने केलंय. आज बाबासाहेबांच्या नावाने कटोरे घेऊन फिरता, लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला. याच बाबासाहेबांना या काँग्रेसने एकदा नाही 2दा त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये हरवण्याचं काम केलं. आणि म्हणून तुम्हाला सांग, जेव्हा जेव्हा इलेक्शन येतं त्यावेळेला हे मुद्दे पुढे केले जातात.
परवाच मी एका महाविकास आघाडीच्या नेत्याचं स्टेटमेंट वाचलं आणि त्याच्यामध्ये दादा ते म्हणले कि ये तो हमारी टेम्पररी गैंग है. धैर्यशील दादा, जब हमारा इलेक्शन हो जाएगा उसके बाद हम अपने अपने घर पे चले जाएंगे. तुमचं मत तुम्हाला वाया घालवायचंय का याचा विचार तुम्ही करा. आज धारावीचा पुनर्विकास सारखा प्रकल्प ज्याच्याबद्दल काते साहेबांनी खूप चांगली माहिती सांगितली की या धारावीचा जो एक पुनर्विकासाचा प्रश्न रखडला होता, ज्याला या महाविकास आघाडीने विरोध केला होता, का उद्धव ठाकरेंना वाटत नाही की आमच्या लोकांनी ही चांगल्या बिल्डिंग मध्ये राहायला पाहिजे? का फक्त तुम्हीच मातोश्री 1 नंतर मातोश्री 2 मध्ये जाल आणि आमच्या गोरगरिबांनी चांगल्या घरामध्ये राहायचं स्वप्नही पाहू नये? आणि त्यांचा हा सगळा जो चेहरा आहे तो लोकांच्या समोर आलाय. तुम्ही मात्र चुकू नका. मी तुम्हाला जबाबदारीने सांगते, मी या ठिकाणी आपले सगळे उमेदवार चांगल्या मतांनी निवडून येणार आहेत. आणि मला बंधू भगिनींनो हेही सांगायचंय, ही लढाई कोणामध्ये? ही लढाई नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधींमध्ये. अरे आज आमच्याकडे पंतप्रधान पदाचा एक चेहरा आहे, यांच्याकडे तर कोणीच नाहीये. हा म्हणतो मी होणार, तो म्हणतो मी होणार, तो म्हणतो मी होणार. आपल्या त्या ठिकाणी दादा जिल्हा परिषदेसारखं 1-1 वर्ष जसं वाटून घेतात त्या पद्धतीची यांच्या भूमिका आहे. हा देश आहे आणि त्याच्यामुळे 20 तारखेला चूक करू नका. जाताना तुम्हाला मी इतकंच सांगते, मी काल भिवंडीमध्ये होते आणि कुठे फतवे काढले की आता सगळ्या मुसलमान लोकांनी महाविकास आघाडीच्या त्या ठिकाणी उमेदवारांना निवडून द्यायचंय. किती वाईट आहे. पार्टी आणि मोदीजी मुसलमानांच्या विरोधात आहे. कसं काय हो? तुम्हाला धान्य मिळतं का ग? अरे मिळतं का नाही? त्यांना मिळतं का नाही? कोविडचे इंजेक्शन आपण घेतले, त्यांनी घेतले का नाही? अरे जे जे आपल्याला मिळतं ते प्रत्येक मुसलमानाला मिळतं, कारण मोदीजी नहीं. अरे हमें जो मिलता है उससे कहीं ज्यादा आपको मिलता है. दिमाग भड़का के हिंदू और मुस्लिम में लड़ाने का काम किया, लेकिन मोदी जी ने ये सोचा आपके भी बच्चे आईएएस होने चाहिए, आईपीएस होने चाहिए, आपके लिए उड़ान जैसी एक योजना लाई. हमारी अगर मुसलमान की कोई बहन ग्रेजुएट होती है, उसके खाते में 51,000 रुपए मोदी जी डालते हैं, जिसे शादी शगुन कहते हैं. बहुत सारी योजनाएं हमारे मुसलमान भाई बहनों के लिए भी है. और सबसे बड़ी बात है ट्रिपल तलाक जैसा एक कानून. कभी उन्होंने ये नहीं सोचा नहीं मिलेंगे वोट तो भी चलेगा, लेकिन मेरी मुसलमान बहन को भी वही अधिकार मिलना चाहिए जो मेरे हिंदू बहन को मिल रहा है. ऐसा विचार करने वाला, ऐसा सोचने वाला प्रधानमंत्री जिसका नाम नरेंद्र मोदी है. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचंय की प्रत्येक वेळेला हिंदू मुस्लिमांमध्ये दंगली भडकवायच्या. मला नवीन मतदारांना सांगायचंय, पोरांनो तुम्ही डोळे उघडल्यापासून तुम्ही फक्त मोदींना बघितलंय. तुम्हाला माहित नाही या देशामध्ये कसे दंगे झाले, तुम्हाला माहित नाही कशा पद्धतीने बॉम्बस्फोट झाले, तुम्हाला माहित नाही कशी लाखो लोकांचे त्या ठिकाणी जीव गेले. दिल्ली असेल, मुंबई असेल, अजमेर असेल, बँगलोर असेल, सगळ्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाले, मध्ये सिरियल ब्लास्ट झाले, लोक मेली. आता ऐकता का तुम्ही? आता ऐकता तुम्ही कुठे बॉम्बस्फोट झाले? आता आपण बातम्या वाचतो की या ठिकाणी स्लीपर सेल उद्ध्वस्त केला, गाडून टाकायचं काम मोदीजींच्या माध्यमातून होतंय. ये मोदी का नया भारत है. हमारी देश की तरफ अगर आंख उठा के देखा तो घर में घुसेंगे भी और ठोकेंगे भी, असा नारा देणारा हा मोदींचा नया भारत है. आणि म्हणून तुम्हाला मला हे सांगायचंय की त्या ठिकाणी शेंबड्या पोराला पण विचाराल ना, तो सांगेल अब की बार, तो म्हणतो 400 पार, फिर एक बार म्हणतो मोदी सरकार. आणि बंधू भगिनींनो, या ही नरेंद्र मोदीजींची गरज नाही. आज ते नरेंद्र मोदीजी प्रधानमंत्री झाले पाहिजे, ही या देशाच्या 140 कोटी जनतेची गरज आहे. एवढंच मी या ठिकाणी बोलते. जाता जाता जरा जयकारा द्याल का? ओ भावांनो, द्याल का? जरा हातबीत वर करा.
चला, भारत माता की जय भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम जय श्रीराम जय श्री राम। राहुल शेवाळे साहब, आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। या ठिकाणी चित्रताईंचे स्वागत आपले माजी आमदार, आपल्या सर्वात लाडके कातेसाहेब करतील। यानंतर आमच्या अण्णासाहेब पाटील, कैलासवासी अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे अध्यक्ष माजी आमदार सन्माननीय नरेंद्र पाटील आपल्याला 2 शब्द व्यक्त करतील। मान्यवरांना विनंती आहे की आपण थोडक्यात आटपत घ्यायचंय, पुढे बरेच मान्यवर आहेत। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रणामाने वंदन करून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून आज लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार, महायुतीचे उमेदवार आदरणीय राहुल शेवाळे साहेब यांच्या प्रचारानिमित्त आज मानपूरमध्ये या ठिकाणी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामधील असणाऱ्या दिग्गज नेत्यांची उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे। आता ज्यांनी आपले विचार मांडले ते आमचे भाजपच्या वाघिणी महाराष्ट्राचे नेत्या चित्राताई वाघ, आमचे पुण्याचे खासदार आदरणीय बारणे साहेब, आमचे इचलकरंजी कदम साहेब, पाटण तालुक्याचे सुपुत्र आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय शंभूराजी देसाई साहेब, आमचे राज ठाकरे साहेबांचे नेते आदरणीय देशपांडे साहेब, आमचे जोगेंद्रजी कवाडिया साहेब, त्यांचे चिरंजीव आठवले साहेबांच्या विचाराचे असणारे पदाधिकारी, आमचे दलित पॅंथरचे पदाधिकारी, शिवसेनेला पदाधिकारी, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि जमलेले संबंध आदरणीय शेवाळे साहेबांचे आणि एकनाथ शिंदे साहेबांचे मतदार बंधू आणि भगिनींनो, आज निवडणुकीच्या निमित्ताने प्रचाराला एक विचार मांडायला संधी दिल्याबद्दल खरंच आनंद होतो। कारण मी धैर्यशील कदम साहेब ज्या वेळेला इथं चिखल होता मी त्यावेळेपासून येतोय आणि त्यावेळेला या बिल्डिंगा नव्हत्या। आमचे युवराज चोरगे, आमचे काही माथाडी कामगार आणि यांच्याबरोबर अखिल भारतीय मराठा महासंघाची आम्ही शाखा काढली होती आणि ती सर्व मंडळी शिवसेनेच्या विचाराची होती आणि त्यासाठी आमचे जुने खासदार श्रीनिवास पाटील साहेब त्या ठिकाणी उपस्थित राहिले होते। मग या चिखलामध्ये येत असताना या गल्लीबोळामध्ये मी फिरलोय, परंतु या भागाचा विकास करताना आपले माजी आमदार काटे साहेबांचं फार मोठं योगदान राहिलेलं आहे। शेवाळे साहेब न्याय मिळाला पाहिजे, त्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत, आणि म्हणून पहिल्यांदा मागच्या वेळेला त्यांना खासदारकीची जबाबदारी या ठिकाणी मिळाली। आज कोकणातले सुपुत्र कलाकार, चित्रपटातले स्टेजचे दिगंबरजी नाईक साहेब इथे आहेत आणि त्यांच्या माध्यमातून जे देवाला गारणं घालतात ते आमच्या कोकणामध्ये सर्व उत्कृष्ट आणि त्यांनी घातलेलं गारणं हे पूर्ण होतात, ही महत्वाची बाब आहे। आज या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे कामगार करतात, दैनंदिन हातगाडी कामगार काम करतात, रोजंदारीवरती काम करतात। मंडळी, आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी या कामगार चळवळीसाठी जो चांगला दिवस दिला, मग त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन वर्कर असतील, घरेलू कामगार असतील किंवा साफसफाई काम करणाऱ्या कामगारांना केंद्राच्या योजना त्या ठिकाणी लागू केल्या। आज कन्स्ट्रक्शन वर्करला म्हणजे बिल्डिंग बांधणारे कामगार यांना हाताला काम मिळत असताना त्यांना योग्य मोबदला, त्यांना योग्य राज्य सरकारकडनं मदत त्या ठिकाणी झाली पाहिजे, ही योजना आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी त्या ठिकाणी केली।
माथाडी कामगारांच्या पाठी आपले नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आपले राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब खंबीरपणे उभे आहेत. याच्यात चांगलं उदाहरण मध्यंतरी काय निर्णय कामगार विभागाने घेतले होते आणि ज्या वेळेला ते निर्णय या माथाडी कामगार कायद्याच्या विरोधात जातात असं लक्षात आल्यानंतर ताबडतोब आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी माथाडी कामगारांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. त्याच वेळेला अधिवेशनाच्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांकडे घेऊन गेले आणि मुख्यमंत्र्यांच्या माथाडी कामगारांकडनं पूर्णपणे ताकद देण्याचं एक जाहीर आश्वासन आणि समिती त्यांनी त्या ठिकाणी घट्ट केली. म्हणजे ज्या ज्या वेळेला राज्यावरती माथाडी कामगारांच्यावरती अडीअडचणी निर्माण झालेल्या आहेत त्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. आज मतदार बंधू आणि भगिनींनो, अपेक्षा आहे तुमच्या पाठी कोणतरी खंबीरपणे महाराष्ट्राचा, आनंद दिघे साहेबांचा, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा एक सच्चा शिवसैनिक, एक सातारा जिल्ह्याचा आणि तापोळ्यातल्या डोंगर कपाळीमध्ये असणारा एक सामान्य रिक्षा चालक या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालेला आहे. त्यांच्या उमेदवाराला आपण घट्टपणे पाठिंबा दिला पाहिजे आणि पाठीशी उभं राहिलं पाहिजे, तरच पाटणकर म्हणून तुम्ही या ठिकाणी बोलू शकता. नाहीतर मग अशी काटे साहेबांनी जी खंत व्यक्त केली ती याच्यानंतर कधी परत होता का म्हणे. आणि आपण जे सातारचे पाटणकरची जी लोक आहोत यांनी जाहीरपणे आपले उमेदवार शेवाळे साहेब यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. मंडळी, मला नरेश मस्के साहेबांची एक बैठक आमच्या नवी मुंबईमध्ये लागलेली आहे, त्याला मला जायचं, पण एकच सांगतो, खासदारकीच्या माणसाला कुणाच्या गावापर्यंत जायची गरज लागत नाही. परंतु एकदा याच महाराष्ट्र नगरमध्ये माथाडी कामगारांच्या परिवारातल्या असणाऱ्या कार्यकर्त्याचं सामान्य माणसाच्या लग्नासाठी आमचे शेवाळे साहेबांच्या धर्मपत्नी ते त्या ठिकाणी आल्या होत्या आणि मला आश्चर्य पडलं की डोंगर कपाळीमध्येही आपल्या महाराष्ट्र नगर मधल्या सामान्य कार्यकर्त्यांच्या परिवाराच्या लग्नासाठी ते तिथपर्यंत येतात. असाच आपला उमेदवार असला पाहिजे आणि असाच उमेदवार आपल्याला प्रचंड मताने निवडून दिला पाहिजे, हीच मी तुम्हा सर्वांना विनंती करतो. माथाडींच्या पाठी तर एकनाथ शिंदे साहेब आहेत, आता कुठेतरी आपल्याला द्यायची वेळ आलेली आहे. ज्या माणसाकडे करोडो रुपये म्हणतात, काय म्हणतात ना त्याला, धन्वंतरी, आपण धन्वंतरीला कुबेरला काही देऊ शकत नाही, परंतु आपण त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांचं, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं, आदरणीय अजितदादा पवार साहेबांचं महायुतीचा जो उमेदवार आहे धनुष्यबाण, या धनुष्यबाणाला प्रचंड मताने त्या ठिकाणी निवडून द्या एवढीच विनंती करतो आणि मी नवी मुंबईच्या एका बैठकीला निघतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. मान्यवरांना विनंती आहे एक मिनिट की देशपांडे वेळेत या ठिकाणी एक मिनिट प्लीज. ठीक आहे मित्र हो, मगापासून आपण भाषण ऐकताय. राहुल शेवाळे साहेबांच्या प्रचारासाठी अतिशय मान्यवर लोक आलेले आहेत आणि ह्यातला एक एक माणूस एक एक तास बोलू शकतो अशी परिस्थिती आहे. पण हे ना एक एक तास देऊन मी 1 मिनिटामध्ये माझं भाषण संपवणार आहे. मी एवढंच सांगतो की मी मातंग समाजाचा आहे. रमाबाई कॉलनीमध्ये माझा जन्म झालाय. मी 5वी पर्यंत तिथे शिकलेलो आहे. आज मी जरी कराडला असलो, प्राध्यापक असलो, तरी माझं बालपण मुंबईत गेलोय. मी आपल्याला एवढंच सांगतो की राहुल शेवाळे साहेबांच्या मतदारसंघामध्ये दलितांची संख्या फार मोठी आहे. आज जितके भगवे दिसत आहेत तेवढे निळे झेंडे सुद्धा दिसत आहेत. बघातलं टाळ्या कशा आहेत, पण तुम्ही निळेवाल्याला बोलूच दिलं झालंय म्हणून मी म्हटलं आता मीच बोलतो. असं करू नका लेकानो. आम्हाला सगळे फार त्रासात संघर्षात आम्ही तुमच्या बरोबर आलेलो आहोत. तेव्हा माझं असं म्हणणं आहे की आम्ही मोदी साहेबांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला, आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आणि त्याचं मुख्य जर काय काम असेल तर एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा अजितदादा असतील, यांच्या महायुती सरकारनं आमच्या सारख्या छोट्या छोट्या समाजासाठी जे काम केलंय ते गेल्या 40 वर्षात इतर सरकारनं केलेलं नाहीये. मी उदाहरण म्हणून सांगेन, आम्ही अण्णाभाऊ साठेंना मानतो. 40 वर्ष आम्ही म्हणतोय वाटेगावला अण्णाभाऊ साठेंचं स्मारक करा. 40 वर्ष कोणी याच्यावरती बोलायला तयार नाही. पण एकनाथ शिंदे साहेबांनी अण्णाभाऊच्या स्मारकासाठी वाटेगावला 25 कोटी रुपये दिले. नुसते दिले नाहीत, GR पण काढलाय.
आम्ही म्हणत होतो अण्णाभाऊ साठे चिरागनगरला राहत आहेत, तिथं स्मारक करा, एक राष्ट्रीय स्मारक झालं पाहिजे. 40 वर्षात कुणी ऐकलं नाही. पण एकनाथ शिंदे साहेबांनी, देवेंद्र फडणवीस साहेबांनी चिरागनगर मध्ये अण्णाभाऊ साठेंचं स्मारक करण्याचा निर्णय घेतला. 305 कोटी रुपये जाहीर केले. नुसते जाहीर केले नाही, GR काढला. लहुजी वस्ताद साळवे आमचा अस्मिता आहे. पुण्यात त्यांचं स्मारक व्हावं म्हणत होतो. 200 कोटीचं स्मारक लहुजी वस्तादांचं पुण्यात उभं राहतंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक इथं मनमोहन सिंग असल्यापासून आम्ही म्हणतोय इथं स्मारक झालं पाहिजे. परंतु तिथल्या इंदू मिलच्या जागेसाठी 3200 कोटी जमिनीसाठी देऊन नरेंद्र मोदी साहेबांनी बाबासाहेबांचं स्मारक इंदू मिलला उभं करतायत. बाबासाहेब आंबेडकर लंडन मला जिथं शिकत होते त्या ठिकाणचं त्यांचं घर नरेंद्र मोदी साहेबांनी घेतलं आणि तिथं शिक्षाभूमी म्हणून स्मारक उभा केलंय. आमच्या सारख्या छोट्या छोट्या समाजाच्या अस्मितेच्या प्रश्नावरती हे सरकार संवेदनशील म्हणून पाहतंय, गोरगरिबांच्या प्रश्नाला प्राधान्य देतंय. आणि म्हणून आम्ही सगळे छोटे छोटे समाज एकनाथ शिंदे साहेबांच्या, नरेंद्र मोदींच्या पाठीशी आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी राहुल शेवाळेंना मतदान करण्यासाठी आपली सगळी ताकद लावावी. आणि आपली ताकद राहुल शेवाळेंना म्हणजेच शिंदे साहेबांना म्हणजे नरेंद्र मोदींना याचं भान ठेवून काम करा. त्यांचं धनुष्यवान चिन्ह आहे. एवढंच बोलतो, थांबतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. यानंतर जयदीप जोगेंद्र कावाडे, ठीक आहे, देशपांडे साहेब, कावाडे साहेबांना बटकरी. हॅलो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय खासदार, आमदार साहेब, मी आता सगळ्यांची नावं घेत नाही कारण आता वेळ खूप कमी आहे, तर आपली माफी मागतो. आपल्याला अतिशय मी फक्त 5 मिनिटं बोलणार आहे आणि 5 मिनिटात तुम्हाला मी कुठलंही भाषण देणार नाही कारण खूप मान्यवर इथे पुढे बोलायचे बाकी आहे. मी फक्त एक तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगणार आहे. एका राज्याचा एक खूप मोठा राजा होता. एवढा चांगला राजा होता, गरिबांचं कल्याण करायचा, त्यांना मोफत राशन पाठवायचा, त्यांचं सगळं काम करायचा, जनताही त्या राजाच्या पाठीशी उभी होती. तर त्या राजाच्या राज्यामधले एक सरदार होता. त्या सरदाराला वाटलं की त्या सरदाराची एक सवय होती, आपली माणसं दिसली कोणी आपल्याला बघो न बघो तो सगळ्यांना आपला हात दाखवत फिरवायचा तो सरदार. तर त्या सरदाराची मैत्री झाली एका तुतारीवाल्याबरोबर, दरबारातल्या तुतारी वाजवायचा तो, तुतारीवाल्याबरोबर मैत्री झाली. मग तो सरदार, हात दाखवणारा सरदार आणि तुतारीवाला म्हणाले या आपल्या राजाला आपल्याला काढलं पाहिजे आणि राज्य आपण हातात घेतलं पाहिजे. मग काय करूया. तर तुतारीवाला म्हणाला राजाला की माझ्या ओळखीचा एक माकड आहे, तो हातात मशाल घेऊन फिरतो आणि सगळ्यांना जाळू का म्हणून घाबरत असतो, आपण त्याला बरोबर घेऊया. आणि मग ते तिघं एकत्र आले आणि म्हणाले आता आपण राजाला अद्दल घडवूया, काही टेन्शन नाही. आता आपल्या बरोबर सगळ्यांना घाबरवणारा तो मशालवाला पण आलाय, माकड, ते आपल्या बरोबर आलंय, चांगलंय. चर्चा त्यांची व्हायची, कसं करायचं, काय करायचं. एक दिवस तर राजा म्हणाला हा आपलं संरक्षण करणारा माकड. राजाला आलेली झोप. माकडाला म्हणाला बघा माझं संरक्षण करायची जबाबदारी तुझी आहे, आता जरा झोपतो, तू जरा माझ्याकडे लक्ष दे. ठीक आहे. राजा झोपला तर राजाच्या नाकावर बसली माशी. तर माकडाने काय केलं, आपल्या हाताने माशी हलवण्याची ऐवजी, हाकलून देण्याची ऐवजी अख्खी मशाल त्याच्या नाकावर नेऊन मारली. मशाल पण मिजली, राजा पण मेला आणि तुतारीवाला पण मेला. त्यामुळे एक गोष्ट आपल्याला कळली असेल, ही गोष्ट आपण लहानपणी वाचली पण असेल, ही थोडीशी नवी गोष्ट आहे. फक्त एवढंच सांगतो की याचा संबंध
आजच्या राजकारणाशी आपण जोडू नये, ही एक कंडिशन अप्लाय. मला असं वाटतं, मला जे सगळं सांगायचं ते आपल्याला कळलेलं आहे, त्यामुळे ह्याच्यापेक्षा जास्ती काही मी बोलत नाही. पण एवढं नक्की सांगतो, येणाऱ्या 20 तारखेला आपण राहुल शेवाळेंना प्रचंड मताने निवडून द्यायचंय. काही करोनाच्या वेळेला फक्त एक गोष्ट, करोनाचा पिरियड आपण आठवा. कदाचित माणसाची मेमरी काय असते, खूप शॉर्ट असते. आपण म्हणतो की आपल्याला जुनं पटकन आठवत नाही. करोनाच्या काळात आपले झालेले हाल आठवा. कशा पद्धतीने आपले हाल झाले, कशा पद्धतीने हॉस्पिटलची बिलं वाढत होती, तुमच्याकडे बघायला कोण तयार नव्हतं. ते रेमडेसिवीर औषध, बाकी मुख्यमंत्री काय करत होते, 3च गोष्टी सांगायचे: कोमट पाणी प्या, डिस्टन्स ठेवा आणि मास्क लावा. ह्याच्या व्यतिरिक्त त्यांनी काही सांगितलं नाही, तुमच्यासाठी काही केलं नाही. तो प्रसंग आठवा, कुठल्या पद्धतीने आपले हाल झालेत. आणि अशा माणसाला पुन्हा आपल्याला बसवायचं आहे का? बाकी सगळे ते सांगतात, ते स्वतःच सांगतात की मी महाराष्ट्राचा नंबर 1 मुख्यमंत्री होतो, मी बेस्ट सीएम होतो, मी सगळं होतो. असं काही नाही, सगळं खोटे आहे, सर्वे खोटे आहेत. ज्या गोष्टी, ज्या कंपनीने सर्वे केला, ज्या संस्थेने सर्वे केला की हे बेस्ट मुख्यमंत्री आहेत, त्यांनी त्याच्या आधी कुठला सर्वे केला नव्हता, त्याच्यानंतरही कुठला सर्वे केला नाही. जो केला तो एकच सर्वे, कदाचित संजय राऊत साहेबांच्या ओळखीची असेल ती संस्था, त्यामुळे त्यांनी केला असेल सर्वे. पण मग हे सगळं असं झालं, असे लोकांचे त्रास झाले की मग त्यांना मराठी माणसाची आठवण येते, आपल्या सगळ्यांची आठवण येते. मग त्यांना आठवतं आपण मराठी आहोत. आणि मग गुजरात्यांचं आक्रमण होतं वगैरे ते सांगायला लागतात. माझा त्यांना प्रश्न आहे, जिलेबीनी फाफडा, उद्धव ठाकरे आपडा, कोणी म्हटलं? कोणी म्हटलं? केम छो वरळी, मोठे होल्डिंग लावले, कोणी लावले? यांना फक्त मतदानाच्या वेळेला मराठी माणसाची आठवण येते. आणि मग काय सांगतात, काही पत्रकार आहेत निखिल वागळे वगैरे सारखे, ते सांगतात नाही ना, यावेळेला ना उद्धव ठाकरेंना खूप सहानुभूती आहे. अहो कसली सहानुभूती आहे? तुम्ही फक्त 2.5 वर्ष घरी बसलात, याच्यासाठी तुम्हाला सहानुभूती द्यायची? तुम्ही करोनाच्या काळात लोकांचे हाल केलेत, याच्यासाठी सहानुभूती द्यायची? आपल्या घरी सगळ्यांकडे आता सगळ्यांना वारा घालतात, त्याच्यावर आठवलं पंखा आहे, सिलिंग फॅन. किती किंमत आहे सिलिंग फॅनची? किंमत किती ताई? 1200 रुपये. करोनाच्या काळात आपण सिलिंग फॅनचं भाडं 30,000 रुपये दिलेलं आहे. 30,000. हे सहानुभूतीचं नाटक करत तुमच्याकडे येतील, तुम्हाला भावना विवश करतील, तुमच्याशी खोटं बोलतील. या भूलतापांना अजिबात बळी पडू नका, या गोष्टीला बळी पडू नका. आणि येणाऱ्या 20 तारखेला आपल्यामध्ये काम करणार. बरं, आता आमच्या राहुल शेवाळेजवळ रेवेशीजी जे उमेदवार दिले, अनिल देसाई, तुम्ही तो ओळखत असाल, पण एवढा सुटाबुटा नसतो की प्रचार करायला जातोय का कुठे कंपनीमध्ये इंटरव्ह्यू करायला जातोय, हे कळत नाही. एवढा सुटाबुटा नसतो. एमबीएचा इंटरव्ह्यू दिल्यासारखा फिरत असतो. इथे बघत नाही, तिथे बघत नाही, आपलं सरळ नाटक द्या. आज मला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हाकलून दिलं त्याला, इथे कशाला आलास म्हणून. असा उमेदवार असतो का? आणि मग म्हणायचं की आम्हाला त्या बाजूला आपल्या घाटकोपरच्या ते गुजराती सोसायटीने हाकलून दिलं. अरे तुम्ही शिवसैनिक आहात ना, तुम्हाला जर एखाद्या सोसायटीमध्ये गुजराती लोकांनी मराठी म्हणून हाकलून दिलं, काय करेल हो शिवसैनिक? काय करेल राजसाहेबांचा महाराष्ट्र सैनिक? तिथल्या ते पहिले कानाखाली मारेल, बाकी इलेक्शन विलेक्शन नंतर. मग तुम्ही कसले शिवसैनिक आहात? तुम्हाला हाकलून दिलं, तुम्ही रडत येऊन सांगताय आमच्याकडे तक्रारी करताय. असले शिवसैनिक आहात तुम्ही? मग जर तुम्ही असले आहात तर तुम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक नाही, बाळासाहेबांचं नाव घ्यायची व तुमची लायकी. त्यामुळे अशा नकली लोकांना, जे गुजराती सोसायटीत जाऊन घाबरतात, असल्या नकली लोकांना आम्हाला मतदान नाही करायचं. आम्हाला करायचं असली लोकांना मतदान.
त्यामुळे येणाऱ्या 20 तारखेला मी आता जास्त वाढवत नाही, कारण सगळ्यांना बोलायचं आहे. पण एवढं सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि लवकरात लवकर आटून घ्यायचे. व्यासपीठावरती बरेचसे नेत्यांचं अजून भाषण बाकी आहेत. प्रत्येकाला थोडासाच वेळ मिळेल, कारण घड्याळ कोणासाठी थांबत नाहीये. त्यामुळे सन्माननीय धैर्यशील माने साहेब आपले विचार आपल्या ठिकाणी मांडायचे. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी. आज आपल्या परिसरामध्ये मानखुर्द मधनं खरं तर महाराष्ट्राची मान उंचावावी, देशाला दिशा मिळावी आणि देशाच्या संसदीय लोकशाहीमध्ये आपला प्रतिनिधी पाठवावा, याच्यासाठी म्हणून मानखुर्दकर एकत्र आलेत. आणि ज्या नगरामध्ये एकत्र आलेत तो महाराष्ट्र नगर आहे. मी आणि आप्पा आता या ठिकाणी बोलत होतो. मुंबईमध्ये अनेक वेगवेगळ्या जाती जमाती प्रांतांची लोक, भाषेची लोक एकत्र राहतात. पण महाराष्ट्रातला अर्क ज्याला म्हणू आपण, मुंबईमध्ये महाराष्ट्र कुठं पाहायचा असेल तर तो महाराष्ट्र नगरमध्ये पाहायला लागतो. आणि महाराष्ट्र नगरमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपल्या आयुष्याला एक नवी उभारी देण्यासाठी म्हणून अतिशय कष्टाने उभी राहिलेली ही जनता एकत्र काम करते. आणि या मानखुर्द मधनं खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं परत एकदा आपल्या सर्वांचे लाडके नेते राहुलजी शेवाळे साहेबांचं या ठिकाणी नेतृत्व दिल्ली दरबारी पाठवण्यासाठी आपण सर्वजण एकत्र आलात. मी नावं कुणाची या ठिकाणी घेत नाही, कारण नाव घेण्यामध्ये या ठिकाणी वेळ जाईल. आणि आजचा हा जो कार्यक्रम आहे तो तुम्हा सर्वांच्या वतीनं परत आपल्या मतदारसंघातनं राहुलजी शेवाळे साहेबांना दिल्लीला आपली सेवा करण्यासाठी पाठवण्यासाठी म्हणून आपण हा निर्णय घेण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. राज्य आणि देश पातळीवर या ठिकाणी विविध विचारांची मंडळी एकत्रपणे काम करतात. देशाच्या लोकशाहीला परत एकदा विकसित भारतामध्ये रूपांतरित करण्यासाठी, सामान्य माणसाला बळ देण्यासाठी म्हणून देशाचे परत एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांना करण्यासाठी म्हणून या ठिकाणी आपण सर्वजण सज्ज झालो. आणि आपल्या या सगळ्या पंचकृषीतून आपण जी ताकद द्याल त्या ताकदीच्या जीवावर आपला खासदार सुद्धा त्यांना पाठबळ देणारा या ठिकाणी होणार आहे. आदरणीय दीपकजी केसरकर साहेबांचं सर्वांच्या वतीनं मनापासून स्वागत. केसरकर साहेब आदरणीय मंत्री महोदय आपल्या या सभेसाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपल्या सर्वांना ताकद देण्यासाठी म्हणून या ठिकाणी सर्व लोक इथे येत आहेत. मी फार वेळ न घेता एवढंच या ठिकाणी सांगेन. मी असेल, आप्पा असतील, आम्ही सर्वजण लोकसभेमध्ये राहुलजींच्या बरोबर या ठिकाणी काम करतो. आमच्या संसदीय गटाचे शिवसेनेचे नेते म्हणून राहुलजी त्या ठिकाणी काम करतात. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा मुलगा सुद्धा जे खासदार म्हणून त्या ठिकाणी काम करतात ते श्रीकांतजी शिंदे, हे सगळ्याच्या सगळे कुणाच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण काम करत असू संसदेमध्ये, तर ते राहुल शेवाळेंच्या नेतृत्वाखाली काम करतो हे आपल्याला आवर्जून सांगितलं पाहिजे. आपला नेता कोण आहे, त्याची संसदेमधली उंची काय, त्या माणसाच्या हातामध्ये काम आल्यानंतर ज्यावेळी या ठिकाणी पंतप्रधानांना शिवसेनेच्या वतीने भेटायचं असेल, राष्ट्रपतींना भेटायचं असेल, किंवा एखादं शिष्टमंडळ जर घ्यायचं असेल तर आमच्या गटाचे गट नेते म्हणून त्यांच्या कर्वी आम्ही सर्वजण एकत्रपणे या ठिकाणी काम करतो. आणि मग
महाराष्ट्राचे अनेक प्रश्न संसदेमध्ये मांडण्याचं काम त्या ठिकाणी तुमचा मुलगा म्हणून त्या ठिकाणी तो करतो. आपल्याकडे तयार झालेलं एक नेतृत्व, ज्यांना आपल्या सगळ्या प्रश्नांची जाण आहे, ज्यांनी स्वतः नगरपालिका लढलेली आहे, स्थायी समितीचे सदस्य म्हणून त्या ठिकाणी काम केलंय, अध्यक्ष म्हणून काम केलंय आणि देशाच्या लोकसभेमध्ये संसदेमध्ये तुमचा आवाज म्हणून ते त्या ठिकाणी काम करतायत. तळागाळातल्या माणसाचे असणाऱ्या प्रश्नांची ज्यांना जाणीव आहे अशा नेतृत्वाला बळ देण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपण ज्या माता भगिनी इथं या ठिकाणी उपस्थित आहात, बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित आहात, ज्यावेळी तुम्ही तुमच्या गावाकडे परत जाता, तुम्ही महाराष्ट्र पहा, बदललेला महाराष्ट्र गेल्या 10 वर्षामधला तुम्हाला दिसेल. ग्रामीण भागामध्ये तुम्ही ज्यावेळी कोकणामध्ये जाता त्यावेळी जाणारे रस्ते कसे आहेत. आदरणीय केसरकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. वाड्या वस्त्यांपर्यंत पाणी योजना जाऊन त्या ठिकाणी पोहोचले आहेत. सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून गाव खेड्यांपर्यंत शिक्षण जाऊन त्या ठिकाणी पोहोचलंय. त्याचबरोबर असणाऱ्या पंतप्रधान सडक त्या तुमच्या वाड्या वस्त्यांपर्यंत त्या ठिकाणी जाऊन पोहोचले. हे कुणाच्या नेतृत्वाखाली होत असेल तर ते नरेंद्र दामोदर दास मोदी यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी परत देश बदलतोय, घडतोय, हे आपण या ठिकाणी आता पाहिलं पाहिजे. आणि त्या नेतृत्वाला देशासाठी म्हणून आपण बहाल करतोय. आपल्या गावखेड्या या ठिकाणी बदलत असताना शहराला सुद्धा धारावी पॅटर्न म्हणून या ठिकाणी जगामध्ये संबोधण्यात आला. कोविडच्या काळामध्ये धारावीमध्ये जी परिस्थिती होती ती जगाच्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी अतुलनीय होती. मी आपल्याला या ठिकाणी सांगेन, कुणी कुणाची तरी नावं लावली असतील, पण धारावी पॅटर्न जर कुणामुळे तयार झाला असेल आणि गोरगरिबांचे जीव आणि प्राण वाचवण्यासाठी ज्यांना काम केलं असेल त्याचं नाव राहुल शेवाळे, की त्यांनी गोरगरिबांचे अश्रू पुसण्याचं आणि त्या काळामध्ये सर्वांना आधार देण्याचं काम जर कुणी केलं असेल ते राहुल शेवाळेंनी केलं. आणि अशा एका कार्यकर्त्याला जो कार्यतत्पर आहे, जो तुमच्यामध्ये राहतो आणि तुमच्यासाठी जगतो, त्या माणसाला परत एकदा बळ देण्यासाठी आपण संसदेमध्ये पाठवावा ही विनंती करण्यासाठी ग्रामीण भागात मी आपल्यापर्यंत आलोय. रामाचं धनुष्यबाण त्यांच्या खांद्यावर आहे. ज्या प्रभू रामचंद्रांनी 14 वर्ष वनवास या ठिकाणी भोगला आणि ज्यावेळी ते परत एकदा अयोध्येला परत आले त्यावेळी खऱ्या अर्थानं आपल्याला सांगायला हरकत नाही की 500 वर्षाचा रामलल्लाचा वनवास संपला आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये परत एकदा अयोध्येमध्ये राम मंदिर तयार झालं. त्या रामाचा आशीर्वाद घेऊन, शिवछत्रपतींचा आशीर्वाद घेऊन, बाळासाहेब ठाकरे साहेबांचा आशीर्वाद घेऊन शिवसेनेचा धनुष्यबाण परत या ठिकाणी राहुल शेवाळे साहेब आपल्या सर्वांच्या आशीर्वादात राहुल शेवाळे साहेबांच्या प्रचार सभेला प्रामुख्याने उपस्थित असलेले आदरणीय मंत्री दीपक केसरकर साहेब आणि इतर आमचे सर्वच आदरणीय महायुतीचे नेते मंडळी, वेळ कमी आहे, मला 1-2-5 मिनिटात आपलं म्हणणं आटवायचं आहे. आया बहिणींनो, कसं आहे, लोक म्हणतात, आता बघ बघा, आमच्या आया बहिणींच्या हातामध्ये ते मोदी साहेबांचं पॅम्पलेट आहे. मोदी साहेब किती कामाचे आहेत, काही ना काही तुम्ही काम चालू साहेब, हो की नाही? आया बहिणींना आवाज येऊ द्या, असं नाही चालणार, हो की नाही? मला एवढंच म्हणायचं आहे की आमच्या सारखे आंबेडकरी रिपब्लिकन चळवळीचे भीमसैनिक बारणे साहेब, आज आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर, देशभर केसरकर साहेब फिरत आहोत आणि आम्हाला एका गोष्टीचं मोठं खंत आहे की कालपर्यंत उद्धव ठाकरे साहेब मोठमोठ्या गोष्टी करत होत्या आणि ज्या दिवशीपासून ते शरद पवारांच्या मांडीवर जाऊन बसले, आता ते खोटा प्रचार करू लागले आमच्या महायुतीबद्दल. आणि सर्वात मोठा खोटा प्रचार म्हणजे कोणता? शरद पवारांसोबत मांडीला मांडी लावून बसणारे हे घरकोंबडे आता बोलू लागले की मोदीजी 400 पार झाले तर हे लोक बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलून टाकतील.
अरे संविधान बदलणं हे काय नवरे बदलणं इतकं सोपं आहे का? हो की नाही? संविधान बदलणं हे काय नवरे बदलणं इतकं सोपं आहे का उद्धव ठाकरे साहेब? निवडणूक नाही आहे. आजच्या या प्रसंगी जास्त न बोलता मी राहुलजी शेवाळे साहेबांना खूप खूप राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सरांना मानणारा आमचा बहुजन समाज हा मोठ्या संख्येने आपल्या उमेदवाराच्या पाठीशी आहे. माझे 2 शब्द संपण्यापूर्वी आया बहिणींनो, महायुतीचा जयघोष करायचा आहे. मी म्हणेल अबकी बार 400 पार आवाज जोरात गेला पाहिजे. अबकी बार 400 पार. मित्रांनो, तुमच्यापेक्षा महिलांचा आवाज जास्त आहे. तुम्ही थोडं ताकद दाखवा. इतक्या जोरात तुमच्या एकतेचा आवाज येऊ द्या की या बैमान उद्धव ठाकरे सेनेच्या चड्ड्या पिवळ्या झाल्या पाहिजे. अबकी बार, अबकी बार, फिर एक बार, फिर एक बार. धन्यवाद. जय भीम, जय संविधान. धन्यवाद कवाडे साहेब. आणि दशराची आपण वाट पाहतात, ते कुठल्याही कार्यक्रमाला गाराणं घातलं, देवाला गाराणं घातलं की देव पावतो. आणि आज आपण या ठिकाणी मानवी हस्तसम्राट आमचे दिगंबर नाईक त्या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी जोरदार गारणं घालून या सगळ्यांना मुक्त मंजूर करून आणि आमच्या राहुल शेवाळ्यांच्या मात्र लोकसभेत घेऊन जाऊ नये एवढं जोरदार मात्र गारणं होकत ठेवा. जोरदार मानवी गाणं तुम्ही झाला. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज
प्रत्येक मराठी माणसाचं आणि शिवसैनिकाचं आराध्य दैवत हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आदरणीय व्यासपीठावर उपस्थित धैर्यशील माने साहेब, या ठिकाणी आमचे दीपक केसरकर साहेब, बारवे साहेब, सन्माननीय लोकप्रिय खासदार नाही साहेब, बसा, मी काही एक बोललो नाही, घालायला घालते सगळ्यांनी मोठ्यानं होय महाराजा म्हणायचा. जो म्हणतो नाही तो अस्सल महायुतीचा माणूस नाही. आणि आम्ही निळ्यावरती रागवत नाही, भगव्यावर चिडत नाही, हिरव्यावर काही बोलत नाही, पांढऱ्याला बोलत नाही, कारण ते सगळे एकत्र येतात तेव्हा माझ्या देशाचा तिरंगा असा फडकतो. गारणा घालतो मोठ्यानं होय महाराजा म्हणा. जय जय महाराजा, 12 गावच्या 12 राठीच्या 12 वैवाटीच्या महाराजा. होय महाराजा. सालाबाद प्रमाणे लोकसभेच्या निवडणुकीचे वारे असे वाहत वाहत आहे सर मानकूर पर्यंत निघलेले आहेत महाराजा. होय महाराजा. त्यातल्या त्यात आमच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या खासदारांसाठी योगायोग असा, पण महाराष्ट्र नगर मध्ये आजची सभा आहे महाराजा. होय महाराजा. आमचे जेवढे नगरसेवक उभे राहिलेले आहेत महायुतीचे ते सगळेच्या सगळे बहुमतान लोकसभेत जाऊन दे महाराजा. होय महाराजा. माननीय नरेंद्र मोदी साहेबांका तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊन दे महाराजा. आमचे राहुल शेवाळे सुद्धा तिसऱ्यांदा लोकसभेत खासदार म्हणून जाऊन दे महाराजा. होय महाराजा. त्याच्याबरोबर बसलेले हे दोन आमचे खासदार ते सुद्धा बहुमतान निवडून येऊ दे महाराजा. होय महाराजा. जर समजा कोण उभं तर आडवं कर, आडवलं तर उभं कर, वडाचे साल पिंपळाकला, पिंपळाचा साल वडाकला, त्याचे दात त्याच्या गाच्यात घाल रे महाराजा. होय महाराजा. अंधार वेळाचा आणि 12 पाचाचा गणित 1 कर, 1 21 कर, 5 ते 25 कर, असलेला नसलेल्या सगळ्यांचा सुखी ठे आणि अबकी बार 400 पार होऊन अंधेर नगरीचा चौपट राजा त्याची ढेंगा आडवी करून टाक रे महाराजा. होय महाराजा. 2 नंबरचा बटन हा धनुष्यबाण. आता राहुलजी शेवाळे इलेले आहेत, त्यांचं स्वागत करतायत. 2 नंबरचा बटन हा धनुष्यबाण. 2 म्हणजे विक्ट्री. धनुष्यबाण दाबा आणि आपलं हो धाने वागाना राहुल शेवाळे त्यांच्या लोकसभेत पाठवून टाका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कोकण. नाईक साहेबांच्या कार्यात एवढी ताकद होती की आमचे प्रत्यक्ष खासदार, आवडते खासदार या ठिकाणी आगमन झालेला, त्याबद्दल त्याचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे. आणि या ठिकाणी मी विनंती करतो बारणे साहेबांना, त्यांनी आपलं विचार मांडायचे आहेत. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून आजच्या या जाहीर सभेला उपस्थित असलेले राज्याचे शिक्षण मंत्री सन्मान्य दीपकजी केसरकर साहेब, या मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार, लोकसभेतील माझे सहकारी राहुलजी शेवाळे, खासदार धैर्यशील माने, उपस्थित सर्व महायुतीचे सर्व पदाधिकारी, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, लोकसभेतील माझे सहकारी सन्माननीय खासदार राहुलजी शेवाळे यांच्या प्रचारार्थ आज सगळेजण आपण उपस्थित आहात. ज्यांचा जन्म धारावी सारख्या झोपडपट्टीमधून झाला, ज्यांचं कार्य सर्वसामान्य माणसातून सुरू झालं आणि देशाच्या लोकसभेमध्ये सर्वसामान्य माणसाचे प्रश्न मांडत राहून सर्व या परिसरातील गरीब माणसाला न्याय देण्याची भूमिका ठेवली, त्या राहुलजी शेवाळे यांना तिसऱ्यांदा लोकसभेमध्ये पाठवायचंय. आणि येत्या 20 तारखेला धनुष्यबाणाच्या समोरचं बटन दाबून सर्वसामान्यांचं नेतृत्व करणारा, सर्वसामान्य गरीब माणसाला न्याय देणारा आणि तुमच्या प्रश्नासाठी सातत्यानं झगडणारा एक तुमच्यातीलच माणूस या देशाच्या लोकसभेमध्ये आपल्याला पाठवायचा आहे. देशाचे पंतप्रधान सन्माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली, राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली एक सर्वसामान्य माणूस, सर्वसामान्यांचा नेतृत्व करणारा राहुल शेवाळे यांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा लोकसभेमध्ये पाठवायचं हे सांगण्यासाठी त्यांचा सहकारी मी या ठिकाणी उपस्थित आहे. अतिशय काबाड कष्ट करून सर्वसामान्यांचं नेतृत्व आपल्या परिसरामध्ये त्यांनी उभं केलंय. नगरसेवक तर देशाचा लोकसभेतला सदस्य, देशाचं नेतृत्व करत असताना आपल्या सर्वसामान्य माणसाला कधी देखील विसरलेलं नाही. आणि म्हणून त्या 20 तारखेला धनुष्यबाणाच्या समोरचं बटन दाबून राहुलजी शेवाळे यांना
पुन्हा एकदा देशाच्या लोकसभेमध्ये पाठवायचे. आपकी बार तिसरी बार राहुल शेवाळे खासदार. जय हिंद जय महाराष्ट्र. वेळ कमी आहे म्हणून या ठिकाणी थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद. या ठिकाणी स्वतः उमेदवार आमचे लोकप्रिय खासदार शेवाळे साहेब आले ते जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. जसं फटाक्या करतायत तसे आपल्या टाळ्या आपले विचार मांडतायत. महाराष्ट्राचे आराध्य दैवत करता आणि मला पण आशीर्वाद देण्याकरता माझे जे सहकारी खासदार या ठिकाणी उपस्थित आहेत. निर्माण केलं तर संविधान निर्माण करताना त्यांचे एक स्वप्न होतं की भारत कधीतरी विकसित देश बनला जाईल. केव्हा बनला जाईल? ज्यावेळी भारताच्या लोकांचं लाईफ स्टँडर्ड चांगलं असेल, ज्यावेळी भारतात चांगली आरोग्य सुविधा असेल, ज्यावेळी भारतात चांगल्या शिक्षणाची सुविधा असेल आणि भारत आर्थिक महासत्ता ज्यावेळी त्यावेळी भारताचं नाव विकसित देशात होईल. हे स्वप्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळी पाहिलं होतं आणि ते स्वप्न शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिलं. आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न जर कोणी केलं असेल तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी या देशामध्ये अयोध्यामध्ये भव्य राम मंदिरचं निर्माण केलं असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी 370 कलम रद्द केलं असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आणि भविष्यात समान नागरिक कायदा आणणार असेल तर ते केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणतील. त्यामुळे मोदीजींनी स्वप्न केलं केवळ मोदीजी शिवसेना प्रमुखांचे विचार पुढे घेऊन जातात. म्हणून आम्ही सर्वजण आणि खासदार मोदीजींच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत आहोत. मोदीजींच्या नेतृत्वाखाली जाण्याचा निर्णय जो माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला त्या निर्णयाला आम्ही साथ ह्याकरता दिली. शिवसेना प्रमुखांचे विचार आणि शिवसेना प्रमुखांचं स्वप्न. शिवसेना प्रमुखांचं स्वप्न हे कधीच व्यक्तिगत स्वार्थाकरता नव्हतं. शिवसेना प्रमुखांचं स्वप्न हे देशाच्या करता होतं, समाजसेवी करता होतं. त्यामुळे शिवसेना प्रमुखांचं एक स्वप्न जसं मोदीजींनी पूर्ण केलं तसं त्यांचं एक स्वप्न मुंबईकरांकरता होतं, मराठी माणसांकरता होतं आणि मुंबईतल्या तमाम झोपडपट्टी वासियांकडे होतं की 40 लाख झोपडपट्टी वासियांना मोफत घरं द्यायची जी योजना जी शिवसेना सरकारच्या वेळी त्यांनी घोषित केली होती, परंतु ती टप्प्याटप्प्याने झाली नाही. आणि काही ठिकाणी विकासकाच्या माध्यमातून विकास न झाल्या कारणामुळे नागरिकांमध्ये एक नैराश्य बसवलं. म्हणून आता माननीय मुख्यमंत्री साहेबांनी एक महत्वाचा निर्णय घेतला. ज्या एसआरएचे जेवढे प्रोजेक्ट आहेत ते प्रोजेक्ट आता विकासकाच्या माध्यमातून नाही तर गव्हर्नमेंटच्या माध्यमातून पूर्ण करायचे. गव्हर्नमेंटची ज्या एजन्सी आहेत, MMID असेल, MIDC असेल, मुंबई महानगरपालिका असेल,
यांना मुख्यमंत्री साहेबांनी आदेश दिले की त्यांनी आता पैसे गुंतवायचे आणि त्यांनी रियाजच्या बिल्डिंग आहेत, पुनर्वसनाच्या बिल्डिंग बनवायच्या. पुनर्वसनाच्या बिल्डिंग बनवताना पण टेंडर काढून NNT असेल किंवा ज्या नामांकित कंपन्या आहेत त्या कंपन्यांच्या माध्यमातून बिल्डिंग बनवायची आणि जे सेलचा भाग आहे तो सेलचा भाग ऑप्शन मध्ये काढून त्यातून जे पैसे जमा होतील ते पैसे ज्यांनी पैसे गुंतवले त्यांना ते रिटर्न द्यायचा. हा एक नवीन फॉर्म्युला मुंबई शहरात राबवण्याचा एक ऐतिहासिक निर्णय आज एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला. मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो. आदरणीय अजित पवार साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो. त्यांच्या तिघांनी मंत्रिमंडळात हा एक ऐतिहासिक निर्णय घेतला. आज महाराष्ट्र नगरच्या बाबतीत नगरसेवक स्टँडिंग कमिटी चेअरमॅन असताना कित्येक या लोकांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या पूर्ण करण्याचा मी खासदार झाल्यानंतर सर्वतोपरी प्रयत्न केला. या ठिकाणी आपण आता शाळा बनवलेली आहे, या ठिकाणी मुंबई पब्लिक स्कूल झालेलं आहे, या ठिकाणी आता हॉस्पिटल मॅटर्निटी होम या ठिकाणी झालेलं आहे आणि महाराष्ट्र नगरचा सफाईचा जो विषय दरवेळी पावसाळ्यात त्रास होतो तो विषय मार्गी लावण्याकरता महाराष्ट्र नगरसाठी 2 ब्रिज आपण मंजूर केलेले आणि त्याचे टेंडर पण झालेलं आहे. एक ब्रिज जो मानपूर घाटकोळचा जो आपला ब्रिज आहे तो ब्रिज आता डायरेक्ट महाराष्ट्र नगरच्या मागच्या साईडने येऊन त्या ठिकाणी जो आपलं ह्या मेट्रोचं काम चालू आहे त्या मेट्रोच्या मागच्या साईडला तो जॉईन होणार. दुसरा ब्रिज जो मानपूर स्टेशनवरून जो ब्रिज येतो त्याला युटर्न करून या समोर तो उतरणार. त्यामुळे 2 ब्रिज महाराष्ट्र नगर वासियांसाठी ते मंजूर झाले. त्याचं टेंडरचं पण काम झालेलं आहे. सर्वात महत्वाचा रिडेव्हलपमेंटचा विषय गेल्या कित्येक वर्षापासून महाराष्ट्राचं रिडेव्हलपमेंट हवं यासाठी मी पुढाकार घेतला आणि वेळोवेळी मी तुम्हाला शब्द पण दिला की तुमचं घर तुम्हाला बिल्डिंग मध्ये घर मी कसे करून देणार आणि मी पण खूप SRAचा प्रोजेक्ट या ठिकाणी राबवण्याकरता पण खूप प्रयत्न केले. मध्यंतरी आपण एक विकासक आणला, विकासकाच्या माध्यमातून ते व्हावं असा माझा पण प्रयत्न होता. नंतर प्लॅन वेगळा होता आणि आता पण त्यांनी एक नवीन प्लॅन केलेला आहे. त्या प्लॅनमुळे SRA प्रोजेक्ट या ठिकाणी राबवायला खूप तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. म्हणून मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती केली की या ठिकाणी SRA विकासकाच्या माध्यमातून होऊ शकत नाही. आता ह्या सर्व महाराष्ट्र नगरची जबाबदारी MMRDने घेतली पाहिजे आणि MMRDने प्रत्येकाला घर बांधून द्यायला पाहिजे. हा निर्णय आता माननीय मुख्यमंत्री साहेबांनी घेतलेला आहे आणि लवकरच MMRDच्या माध्यमातून बिल्डिंगचं काम या ठिकाणी चालू होऊन प्रत्येकाला घर द्यायची योजना MMRDने आता जबाबदारी घेतलेली आहे. जे मी अगोदर सांगितलं जो निर्णय घेतला की MMRD आता स्वतः पैसे गुंतवतात त्याच धर्तीवर MMRD हा आता प्रोजेक्ट पूर्ण करून प्रत्येकाला हक्काचं घर या ठिकाणी मिळणार. माननीय मुख्यमंत्री साहेबांना ही पण आपण मागणी केली आहे की महाराष्ट्र नगरमध्ये युवक जास्त आहेत, त्यांचा नोकरीचा प्रश्न आहे. ज्यावेळी कारशेड डेपो या ठिकाणी पूर्ण होईल त्यावेळी माननीय आयुक्त जे MMRDचे त्यांना पण आपण सांगितलं की या ठिकाणी महाराष्ट्र नगर मधल्या जास्तीत जास्त मुलांना त्या ठिकाणी नोकरी द्यायचं ती पण अट माननीय मुख्यमंत्री साहेबांनी मान्य केलेली आहे. आणि सर्वात महत्वाचा पाण्याचा जो प्रश्न आहे पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भात पण कधी कधी पाणी येतं या बिल्डिंगच्या लोकांची पण त्या दृष्टिकोनातूनची समस्या आहे. त्यांची पण मागणी होती की पाण्याचा पुरवठा जास्त झाला पाहिजे. आता आपण पाण्याकरता टनेलने पाणी सप्लाय करण्याचं काम हाती घेतलेलं आहे. अमरमहल टू ट्रॉम्बे रिझर्वायर टनेलचं काम पूर्ण झालेलं आहे. 2 महिन्यात ते कमिशन होऊन त्यातून पाण्याचा सप्लाय आपल्याला मिळेल आणि 24 तास पाणी सप्लायची योजना ही आपण M ईस्ट, M वेस्ट, F नॉर्थ, F साऊथ या 4ही वॉर्डमध्ये आपण ती राबवतोय. हे सर्व आपल्या आशीर्वाद आणि सहकार्याने मी करू शकलो. भविष्यात पण महाराष्ट्र साहेबचा कित्येक अशा योजना आहे कारण जो गोष्टीचा मी उल्लेख केला विकसित भारत जे मोदीजींनी स्वप्न बघितले विकसित भारत 2047 2047 तसंच मी पण दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार म्हणून सर्व मतदारांकरता विकसित मुंबई 2034 हा एक अजेंडा घेऊनच चाललेला आहे. विकसित मुंबई 2034 म्हणजे मुंबईचा जो विकास आराखडा आहे तो त्याची अंमलबजावणी करून आणि तो महाराष्ट्र नगर करता पण विकास आराखडा याकरता महत्वाचा आहे की आपल्या या बाजूच्या प्लॉटमध्ये एवढे रिझर्व प्लॉट आहेत जे आपल्याकरता गार्डनची व्यवस्था आहे, इतर ज्या शाळा कॉलेजच्या पासूनच्या सगळ्या व्यवस्था आहेत. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे 140 एकर मध्ये स्टेडियमचं रिझर्वेशन या ठिकाणी आहे आणि मोठं शॉपिंग स्पोर्ट कॉम्प्लेक्स या ठिकाणी होऊ शकतं. आणि माझा तर विचार आहे तर स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी या ठिकाणी बनवायचा विचार आहे. त्याकरता पण केंद्र सरकार राज्य सरकारकडे पाठपुरावा माझा चालू आहे. तर या सर्व गोष्टी आपल्या आशीर्वादाने सहकार्याने मी करू शकलो. ही निवडणूक ही जशी विकसित भारत स्वप्न साकार करण्याची निवडणूक आहे
तसंच ही विकसित मुंबईच्या करता पण ही निवडणूक आहे, कारण जर भारत विकसित करायचा असेल तर मुंबई विकसित झाला पाहिजे, आणि मुंबई विकसित करायचं असेल तर महाराष्ट्र नगर पण विकसित झाला पाहिजे. त्यामुळे हे विकसित भारतची यात्रा आपल्या घरापासून चालू होणार आहे. आपलं घर विकसित झालं तर भारत विकसित होणार आहे. म्हणून या विकसित भारत यात्रेमध्ये आपण सामील व्हा, भागीदार व्हा, साक्षीदार व्हा. आणि ही निवडणूक ही आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून याकरता महत्वाची आहे, कारण देश आपला सुरक्षित कोणाच्या हाती असेल तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या, कारण नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली देश असल्या कारणामुळे गेले 10 वर्ष देशात एकही बॉम्ब ब्लास्ट झाला नाही, देशात एकही टेररिस्ट ऍक्टिव्हिटी झाली नाही. आणि त्याचबरोबर आपल्या ज्या देशातल्या यंत्रणा आहेत त्यांनी स्लीपर सेल नायनाट केला. ही देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, आणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आणि त्याचबरोबर पुलवामाचा जो अटॅक झाल्यानंतर आपण पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करून जे प्रत्युत्तर दिलंय ते पण देशाच्या दृष्टिकोनातून, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. त्यामुळे ही निवडणूक राष्ट्रहिताची आहे, आणि या राष्ट्रहित जपण्याकरता आपण राष्ट्रीय कर्तव्य समजून 20 मेला धनुष्यबाणावर बटन दाबून मला बहुमताने विजयी करा. धनुष्यबाण हे एक प्राचीन चिन्ह आहे आणि प्राचीन शस्त्र आहे, आणि त्याला प्राचीन कालापासून खूप महत्व आहे. प्रभू श्री रामाचं शस्त्र असं धनुष्यबाण आहे. त्याच धनुष्यबाणाने प्रभू श्री रामाने विनाशकारी शक्तीचा नाश केला. तेच धनुष्यबाण माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी चिन्ह स्वरूपात स्वीकारलं, आणि त्याच चिन्हावर बटन दाबून देशाच्या विनाशकारी शक्तीचा नाश करा. त्याच धनुष्यबाणावर बटन दाबून देशद्रोही शक्तीचा नाश करा. त्याच धनुष्यबाणावर बटन दाबून आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या विरोधी शक्तीचा नाश करा, आणि आपल्या कुटुंबाला संरक्षित करा. हे मी आपल्या सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कारण केसरकर साहेबांना पण 2 शब्द बोलायचे आहेत, म्हणून मी जास्त वेळ न घेता आदरणीय केसरकर साहेबांना विनंती करतो की आपण 2 शब्द बोलू. धन्यवाद. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करतो. भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो. आणि ज्यांनी तुमच्या आमच्या मनामध्ये आणि मराठी मनामध्ये सातत्याने स्वाभिमान जागृत ठेवला ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो. खरं तर सर्वांची शेवाळे साहेब नावं घेत नाही. आमचे लाडके विद्यमान खासदार आणि होणारे खासदार आदरणीय राहुल शेवाळे साहेब, सर्व सन्माननीय खासदार, सर्व पक्षांचे पदाधिकारी आणि उपस्थित बंधू भगिनींनो, राहुलजीने ज्या गोष्टीचा उल्लेख केला त्या 2-3 गोष्टीचाच मी उल्लेख करतो, कारण फक्त 5 मिनिटं आपल्याकडे आहेत. ही देशाची निवडणूक आहे, आणि असा एक देश की जो 85 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य देतो, ज्याचा आपल्याला अभिमान पाहिजे. आज ज्याच्या डोक्यावर छत नाही त्यांना मोफत घरं ही आदरणीय मोदी साहेब देत असतात. आणि मोदी साहेबांची आज एवढी प्रसिद्धी संपूर्ण जगामध्ये आहे की केवळ भारताचे पंतप्रधान नाही तर एक विश्वाचा नेता म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की आता राहुल शेवाळेजींनी उल्लेख केला नोकऱ्यांच्या संदर्भात. मुंबईचा पालकमंत्री म्हणून मी जर्मनीला गेलेलो होतो, आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की आदरणीय शिंदे साहेब, आदरणीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्यांच्याशी करार केला, आणि याच्यामध्ये 4 लाख नोकऱ्या या जर्मनी सारख्या प्रगत देशामध्ये महाराष्ट्रातल्या मुलांना मिळणार आहे, आणि ह्याची सुरुवात लवकरच होणार आहे. याचा करार झालेला आहे. आणि असे एक पंतप्रधान की ज्यांच्या देशामधली मुलं आपल्याकडे यावी म्हणून 6 स्वागत केंद्र ही नुसत्या महाराष्ट्रातल्या तिथे येणाऱ्या मुलांच्या नोकऱ्यांसाठी त्या ठिकाणी एस्टॅब्लिश केलेली आहे. आणि या मुलांना किती पगार असणार आहे तर आपल्याकडे इलेक्ट्रिशियनला 30,000 रुपये पगार असतो, त्यालाच महिन्याला 3 लाख रुपये पगार हा त्या ठिकाणी दिला जाणार आहे. नर्सला 35,000 रुपये पगार असतो, तिला 3.5 लाख रुपये महिन्याला पगार मिळणार आहे. शेवटी आपल्या देशामध्ये नोकऱ्या झाल्या पाहिजेत म्हणून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये येते. जवळजवळ 4.25 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक येते, आणि त्याच्यामधून सुद्धा 3-4 लाख नोकऱ्या या महाराष्ट्रामध्ये उभ्या राहणार आहेत. मी आपल्या या विभागातील सर्व लोकांना एवढीच विनंती करायला आलो की एक असा खासदार जो तुमच्यावर मनापासून प्रेम करतो, तुम्हाला पाणी मिळालं की नाही, तुम्हाला रस्ते मिळाले की नाही, तुम्हाला वीज मिळाली की नाही, या प्रत्येक गोष्टीची काळजी घेणारे खासदार हे तुम्हाला लाभलेले आहेत. आणि म्हणून ही निवडणूक ही देशाची निवडणूक आहे.
देशाचा स्वाभिमान आज जागृत ठेवला पाहिजे. आणि म्हणून मला आपल्याला बंधू भगिनींना एकच सांगायचं आहे की आपण आज भारतामध्ये आहोत. आपले पंतप्रधान कोट्यावधी लोकांना मोफत धान्य देतात. शेजारी पाकव्याप्त काश्मीर आहे, त्याच्यामध्ये 200 रुपये किलो हा गव्हाचा भाव आहे, म्हणजे पिठाचा भाव आहे. 200 रुपये किलोला कांदा मिळतो. 50 रुपये युनिटचा विजेचा दर आहे. तिथली लोक मोर्चे काढतात आणि मोर्चामध्ये घोषणा काय देतात की आम्हाला मोदी साहेबांसारखा पंतप्रधान पाहिजे आणि आम्हाला पुन्हा एकदा भारतामध्ये सामील व्हायचं आहे. आणि म्हणून असे एक पंतप्रधान की ज्यांनी सगळ्या जगाचं मन जिंकलेलं आहे आणि त्यांच्याबरोबर तुम्ही सर्वांनी उभं राहिलं पाहिजे अशी मी मनापासून आपल्याला कळकळीची विनंती करतो. आदरणीय शिंदे साहेब दिवस रात्र काम करत असतात. आदरणीय फडणवीस साहेब दिवस रात्र काम करत असतात. आणि म्हणून माझं भाषण संपवण्यापूर्वी एकच गोष्ट सांगतो की खासदार साहेबांचा नेहमी पाठपुरावा असतो. ज्या मुंबई आपण काशीचा कॉरिडॉर बद्दल ऐकलेला आहे, परंतु असाच कॉरिडॉर ज्या मुंबादेवीच्या नावाने मुंबई शहर वसवलं गेलं त्या ठिकाणी तयार होतोय आणि त्याच्यासाठी 220 कोटी रुपये हे महाराष्ट्र शासन त्या ठिकाणी खर्च करणार आहे. महालक्ष्मीचा विकास होतोय, त्या ठिकाणी सिद्धिविनायकचा विकास होतोय. आणि हे होत असताना हाजी अलीला सुद्धा जाणारा जो रस्ता आहे त्याचं सुद्धा आपण ब्युटिफिकेशन